सर, आता या ज्या 5 जागा आहेत, रायगडची जागा तुम्हीच विद्यमान खासदार आहात. बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार आहेत, ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्यांना जे उभं केलं गेलं, 7 मेला रायगडमध्ये मतदान आहे, बारामतीमध्ये मध्ये सुद्धा मतदान आहे. तर त्यांना जे उभं केलं गेलं, हा भाजपचा आदेश होता की नाही तुम्ही पक्ष म्हणून निर्णय घेतला की सुनेत्रा वहिनींना इथं उभं करायचं? हा पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतला. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वाचा तो सुमाल आहे ही निवडणूक म्हणजे. भारतीय जनता पक्षाने उमेदवाराच्या वतीमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. चर्चा प्रत्येक उमेदवाराच्या वतीमध्ये होत आली, म्हणजे काही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाने ठरवले असतील पण चर्चा होत होती. शिवसेनेचे उमेदवार सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव ठरवत होते पण चर्चा त्या ठिकाणी होती. सुनेत्रा वहिनींना उभा करण्याचा निर्णय हा पूर्णपणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, विचारपूर्वक घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती जिंकायचीच या निर्धाराने सुनेत्रा वहिनींना आम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. बारामतीमध्ये जे विधानसभा क्षेत्रांचं कंपोजिशन आहे, 6 पैकी 4 महायुतीचे आहेत, 2 काँग्रेसचे आहेत. म्हणजे भोर आणि पुरंदर. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघामधनं सर्वाधिक लीड आला म्हणून सुप्रिया सुळे जिंकतात, असं जे समीकरण आहे त्याला छेद द्यायचा आहे तुम्हाला? नाही, तसं नाही. शेवटी बारामती ही सुद्धा दादांची जन्मभूमी कर्मभूमी आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांच्या 30 वर्षाच्या राजकीय तपश्चर्येचं फार मोठं ते फलित आहे. अशा वेळेला बारामतीकर दादांच्या पाठीमागे स्पष्टपणाचा कौल देतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे.